नाही, त्याच्यामध्ये झालंय असं की सरकारने जी-आर काढला, 5 दिवसाचं आंदोलन झालं, ते मागे घेतलं गेलं आणि जरांगे यांची अ, यांना सरकारचं म्हणणं पटवून देण्यात सरकारची उपसमिती यशस्वी झाली. म्हणजे पूर्ण सरकार, त्यातले मुख्यमंत्री किंवा अशा कोणी जरांगेंशी चर्चा केली नव्हती. तर मंत्रिमंडळाची जी उपसमिती आहे मराठा आरक्षणाच्या विषयातली, त्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील असतील, मग त्याचे अन्य सदस्य असतील, या लोकांनी जाऊन जरांगेंशी चर्चा केली आणि मग जरांगे यांना सरसकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळणं शक्य नाही हे समजावून सांगण्यात आलं. आणि मग मराठा समाजामधल्या ज्या कुणबी नोंदी आहेत, मग त्या कुठल्या तपासायच्या? तर एक सातारा गॅझेटरीच्या बद्दल अजून पूर्ण आश्वासन दिलेलं नाही, त्याचा जी-आर नाही. पण जो हैदराबाद गॅझेटच्या संदर्भातला जी-आर आहे, त्या जी-आर वरनं ही सगळी शंका कुशंका तुम्ही म्हणता त्या सुरू झाल्या. तर त्याचं कारण असं आहे की जर फक्त निजामकालीन नोंदींच्या संदर्भातच आंदोलन असेल तर ते जरांगे वर्षानुवर्ष करतातच आहेत ना. त्यामुळे निजामकालीन नोंदी तपासण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे आयोग नेमला गेला होता. शिंदे आयोगाने तिथे जाऊन तेलंगणात जाऊन नोंदी तपासल्या आणि त्या तपासल्यानंतर त्यांची जी काय माहिती आहे ती सरकारला दिली आहे. मग ते असताना परत हैदराबाद गॅझेटच्या संदर्भातला जी-आर कशाला? तर सरकारकडनं याचं म्हणणं असं आहे की हा जो जी-आर काढलाय हा अशासाठी काढलाय की हैदराबाद गॅझेट मध्ये नोंदी आहेत आमच्या फॅमिलीच्या जुन्या 4 पिढ्यापूर्वी, 2 पिढ्यापूर्वी, आणि तिथे जर आम्ही कुणबी म्हणून असलो तर आम्हाला आता फायदा द्या, काही कारणाने वंचित राहिलो असलो तर. त्यामुळे त्याच्याबद्दल जो आक्षेप आहे की मराठा समाजातले जे तज्ञ लोक आहेत त्यांनी जरांग्यांच्या तोंडाला पुन्हा पानं पुसली अशा स्वरूपाचं म्हणणं सुरू केलं आणि ही भूमिका मांडली आहे. आणि काही प्रमाणात ते खरंही आहे. कारण जरांगे मुंबईला आले, 5 दिवस बसले आणि इतकं मोठं आंदोलन होऊन मिळालं काय? तर हैदराबाद गॅझेटच्या संदर्भातला जी-आर, की हैदराबाद गॅझेट तर सरकारला मान्यच होतं ना, नवीन काहीच घडलं नाही त्याच्यात. उलट सरसकट मराठा समाजाला ओबीसी देणं अशक्य आहे हे जरांगे यांना पटल्याचं जरांगेने व्यासपीठावर सांगितलं. म्हणजे जरांगे आंदोलन करायला आले ज्या मागणीसाठी, ती मागणी मागे घेतली त्यांनी आणि तरी देखील आंदोलन यशस्वी झालं असं ते डांगोरा पिटतात, ही परिस्थिती आहे. त्यामुळे मराठा समाजातल्या लोकांकडनं त्याच्यावर टीका होती आणि दुसरीकडे हा जी-आर निघाल्यानंतर ओबीसी समाजही पेटून उठलाय.